नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मुलांच्या आता परीक्षा बहुतेक संपतल्या आहेत सगळ्यांच्याच, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खास असं मस्त असं घरी हेल्दी असा पिझ्झा आपण बनवत आहोत, तो म्हणजे चपातीपासून. आणि भरपूर अशा भाज्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातील. मुलांना भाज्या खायला खरंच खूप कंटाळा येतो. आपण ज्या खरंच पौष्टिक असतात त्या मुलं भाज्या नाक मुरडतात त्या खाण्यासाठी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर दिलात ना बनवून, पिझ्झा म्हटला तर लहानांपासून मोठ्यापर्यंत आजकाल सगळ्यांनाच आवडतो. पण त्याचमध्ये अशा पद्धतीच्या भाज्या टाकून दिलात ना, मुलं आवडीने खातात. आणि आता मी हा चपातीचा पिझ्झा बनवते. तुम्ही हा लेफ्ट ओव्हर चपातीपासून बनवू शकता किंवा ताज्या चपातीपासून बनवू शकता, ते तुमच्या आवडीनुसार. मी आता एक मोठा तवा घेतलेला आहे, गॅस चालू केलेला नाही आहे अजूनपर्यंत. त्याच्यावर मी आता लेफ्ट ओव्हर चपाती घेतलेली आहे, त्याच्यावर टोमॅटो सॉस आणि मेयोनीज घेतलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि ते व्यवस्थित कानाकोपऱ्यापर्यंत चपातीच्या पसरवून घ्यायचं आहे, छान असं स्प्रेड करायचं आहे. इथे तुम्ही पिझ्झा पास्ता सॉस वापरलात तरीही चालेल. माझ्याकडे आता पिझ्झा पास्ता सॉस अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर घेतलेला आहे व्हेज मेयो. आणि ते छान असं पसरवून घ्यायचं आहे. बघा, अगदी मी कोपऱ्यापर्यंत पसरवते आहे व्यवस्थित. त्यानंतर मी एक बटाटा, बॉईल बटाटा असतो ना, तो घेतलेला आहे. त्याचे मस्त उकळून घेतलेला बटाटा आहे, त्याच्या साली काढून त्याच्या पातळ पातळ अशा स्लायसेस कट केलेल्या आहेत. एकदम पातळ अशा स्लायसेस कट करून घेतलेल्या आहेत. बघा इथे दाखवले आहेत तशा. आणि त्याच्यानंतर त्याचे आता एक एक स्लाईस इथे आता आपण चपातीवर मेयो वगैरे पसरवून झाल्याच्या नंतर इथे अशा मस्त व्यवस्थित एका लाईनीत लावायच्या आहेत सगळीकडे. पूर्ण चपातीचा म्हणजे आपण जो बेस असतो ना, आपण बटाट्यापासून ठेवणार आहोत. दोन चपातींच्या मध्ये बटाट्याची स्लायसेस टाकणार आहोत, त्यामुळे इतकं मस्त असं बेस मस्त सॉफ्ट होईल. खालून चपाती छान क्रिस्पी होते आणि मधला जो बेस असतो ना, तो सॉफ्ट असतो. आणि वरतून पुन्हा भाज्या आणि प्लस तो चीज वगैरे टाकून इतकं सुंदर लागतो ना, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत खरंच सगळे मुलंही खातील आवडीने. त्याचबरोबर आपण मोठे जे असतो ना, ते सुद्धा मस्त असे आवडीने खाऊ. आणि खरंच खूप हेल्दी आहे. हां, चीज आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं हे वाटेल, पण मुलांना आवडतं. कधीतरी आपण रोज रोज तो देतच नाही ना, त्याच्यामुळे कधीतरी द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर बघा, मी बटाट्याचे पूर्ण एका बटाट्याचे स्लायसेस मस्त असे पसरवून घेतलेले आहेत. साईडचे जे कोपरे आहेत त्याच्यामध्ये बटाट्याचे स्लायसेस थोडेसे तुकडे करून टाकलेले आहेत. त्यानंतर एक चीज स्लाईस घेतलेला आहे, ते छान असं तुकडे तुकडे करून व्यवस्थित सगळीकडे पसरवलेलं आहे. पूर्ण बटाट्याच्या कापांवर असं छान असं पसरवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर टाकणार आहे मोझरेला चीज. थोडंसं मूठभर असं मोझरेला चीज घेतलेलं आहे, तेही व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त असा चीजी असा आपला रोटी पिझ्झा म्हणा किंवा चपाती पिझ्झा म्हणा होऊ शकतो इथे. आणि त्याच्यानंतर मी इथे दुसरी चपाती ठेवलेली आहे, ती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे त्याच्यावर. आणि आता याच्यावर सुद्धा आपण ठेवणार आहोत पिझ्झा पास्ता सॉस नाही आहे, त्याच्यामुळे टोमॅटो केचप आणि त्याचबरोबर व्हेज मेयो आहे, तो दोन्ही घ्यायचे आहे समप्रमाणात आणि पसरवायचे आहे. मी खालच्या याच्यावर काहीच म्हणजे ऑरेगॅनो सीझनिंग वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त तसं नॉर्मल ठेवलेलं आहे. कारण का आपल्या चपातीमध्ये वगैरे मीठ असतो, चीजमध्ये असतं, त्याच्यामुळे मी खाली फक्त आणि टोमॅटो केचप वगैरे त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो. त्याच्यामुळे बटाट्यावर मी कोणतीच सीझनिंग वगैरे वापरलं नाही, अगदी मीठही नाही टाकलेलं आहे. पण खरंच खूप टेस्टी लागतो. कुठलाही अगदी बिना फ्लेवरफुल असं वाटणार नाही, फ्लेवरफुलच आहे तो. आणि त्याच्यानंतर बघा, आता इथे वरतीही म्हणजे पिझ्झा पास्ता सॉस नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे टोमॅटो सॉस आणि व्हेज मेयो घेतलेला आहे समप्रमाणात आणि तेही व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण भाज्या ज्या कट करून ठेवलेल्या असेल त्या वापरायच्या आहे. मी इथे क्यूब्समध्ये कट केलेले आहेत कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता. कॉर्न वगैरे जे काही असतील, मशरूम वापरा, कॉर्न वापरा, पनीर वापरा, टोफू वापरा, जे आपल्या आवडीच्या असतील त्या वापरू शकतो. इथे मी इथे छोटे छोटे क्यूबमध्ये कट केलेला आहे कांदा, तो असं व्यवस्थित सगळीकडे लावून घेते. त्याच्यानंतर आपण ठेवणार आहोत त्याच्यावर टोमॅटोचे बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याही मस्त अशा क्यूबमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. मध्ये मध्ये ते व्यवस्थित तेही लावून ठेवायचे आहेत. छान असं जेवढे पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने लावू शकता. कमी जास्त भाज्यांचं प्रमाणही तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करूच शकता. इथे दिसायला आत्ताच इतका सुंदर दिसतोय ना तो, आणि त्यानिमित्ताने आपल्या मस्त मुलांच्या पोटात भाज्या भरपूर अशा जातात.
इथे तुम्ही बारीक चॉपरमध्ये चॉप करून टाकलात भाज्यांना तरीही चालेल, किंवा असं क्यूबमध्ये कट करून घेतलात तरीही चालेल. आणि इथे आता मी सिमला मिरची घेतलेली आहे, तेही छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट केलेलं आहे. तेही व्यवस्थित इथे छान असं पसरवलेलं आहे. प्लस माझ्याकडे बीट होतं, तर म्हटलं अजून तेही मुलं असं बीट कच्चं खायला बघत नाही ना, त्याच्यामुळे मस्त असं उभ्या याच्यामध्ये पातळ स्लायसेसमध्ये कट केलेलं आहे, किंवा तुम्ही मोठ्या किसणीवर किसूनही घेऊ शकता. पण मी इथे कट करून घेतलेलं आहे पातळ स्लायसेसमध्ये. ते थोडेसे बीटाचे काप म्हणजे किसले बारीक का असं उभा चिरलेला आहे ना बीट, तो व्यवस्थित छान असा पसरवून घ्यायचा आहे सगळीकडे. त्यानंतर थोडंसं बटाट्याचं राहिलं होतं, उकडलेल्या बटाट्याचं 2-3 स्लायसेस राहिले होते, जास्त अशा नाही. त्याच्या म्हणजे पाठचे फुटचे जे थोडेसे जाडवाले असतात ना, ते राहिले होते, त्याच्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि तेही त्याच्यावर मी पिझ्झावर सगळीकडे व्यवस्थित छोटे छोटे ह्याच्यामध्ये क्यूबमध्ये थोडे तुकडे तुकडे करून व्यवस्थित तेही छान सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आता याच्यावर आपण टाकणार आहोत मोझरेला चीज, किंवा तुम्ही चीज क्यूब टाका किंवा चीज स्लाइस टाकलात तरीही चालेल. कोणतंही आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे चीज घेऊ शकता. मी इथे थोडंसं जास्तच टाकते चीज, कारण का आपण छान चीजी असं बनवते, म्हणून मी खालची जी लेअर होती ना त्याच्यामध्येही छान असं चीज टाकलेलं आहे. आणि मग चीज भरपूर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ती व्यवस्थित ती चिकटून राहणार त्या चपातीला, बटाट्याच्या स्लायसेसला वगैरे मस्त अशी चिपकून राहणार. आणि आता इथे भरपूर असं चीज टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि आपण झाकून घ्यायचं आहे, वरतून झाकण ठेवायचं आहे. आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपण मस्त असं चीज मेल्ट होईपर्यंत आपण छान असं याला बघा इथे मस्त वाफवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं लागतात वाफवायला मस्त असं चीज मेल्ट व्हायला, कारण का आपण पॅन पूर्ण थंड होता ना आणि डायरेक्ट आपण त्याच्यावर हे केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. आणि नंतर मस्त असं छान चीज मेल्ट झालं की आपण इथे त्याच तव्यावर घेतलेलं आहे आणि त्याच्यावर टाकलं आहोत ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स टाकायचे आहेत वरतून. आणि मस्त असं खालून छान क्रिस्पी होते चपाती, मस्त अशी लो फ्लेमवर ठेवल्यामुळे ना ती खालून क्रिस्पी होते, वरतून चीजी प्लस ते भाज्या, इतकं सुंदर फ्लेवर येतो ना. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि किती हेल्दी आहे ना. आता वरतून मी चिली फ्लेक्सही टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता पिझ्झा कटरच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. तुम्ही इथे किती ह्याच्यामध्ये कट करायचं असेल, 4 पीसेसमध्ये किंवा 8 पीसेसमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कट करू शकता. छान क्रिस्पी झाल्यामुळे मस्त असं टेस्ट येते खायला. म्हणजे तो थीन पिझ्झा आजकाल भेटतो ना त्याच्याप्रमाणेच लागतो मस्त असं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कट करू शकता. मी इथे 8 पीसेसमध्ये कट करून घेते. आणि वरची लेअर तर इतकी सुंदर आहे, भरपूर अशी भाज्याने आणि दिसतेही इतकी मस्त अशी कलरफुल. आणि बघा मी एक स्लाइस उचलून दाखवते, चीज बूल होते मस्त असं. आणि हा याचा फायनल लुक बघा किती मस्त वाटतंय ना. कलरफुल आहे, छान दिसतोय, डिलिशियस आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे. मस्त असं आपला इथे रोटी पिझ्झा, चपाती पिझ्झा तयार झालेला आहे, चीजीवाला असा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.